नाशिकच्या भावली धरण परिसरातील पर्यटक मारहाण प्रकरण आणि हे सत्र सुरूच आहे। पर्यटक आणि आरोपी यांच्यातल्या वादाचा आणखीन एक व्हिडिओ समोर आहे। पीडित महिलेकडून मारहाण केली जात असल्याचा आरोप आहे। इथूनच वादाला सुरुवात झालेली होती। 8 दिवसांपूर्वी महिलेची छेड काढून नाशिकच्या कुटुंबावर गावगुंडांनी हल्ला केलेला होता। या प्रकरणी आतापर्यंत 12 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। दारू पिऊन इथं तमाशा करतायत। हे आम्हाला त्रास देतात। दारू पिऊन इथं तमाशा करतायत। ही गावातले पोरं आहे। दारू पिऊन इथं तमाशा हात करतायत। टाकला हिंदी। दारू पिऊन तमाशा करतायत। दारू पिऊन इथं तमाशा करतायत। हे आम्हाला त्रास देतात। दारू पिऊन इथं तमाशा करतायत। ही गावातले पोरं आहे। दारू पिऊन इथं तमाशा हात करतायत। टाकला हिंदी। दारू पिऊन तमाशा करतायत। दारू पिऊन इथं अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय नेमकं झालेलं होतं? इथे असं म्हटलं जात आहे की दारू पार्टी करण्यात आली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला गेला। व्हिडिओत काय नेमकं आहे? लागवी खरं तर हा जो व्हिडिओ आहे हा भावली धबधब्याजवळचा आहे आणि हा पर्यटकांचा व्हिडिओ आहे जो गावकऱ्यांनी काढलेला आहे। यामध्ये गावकऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहे का हे पर्यटक आहे हे दारू पिऊन आलेले आहे आणि मद्यपान करत असताना त्यांनी गाववाल्यांशी अरेरावी केल्याचा हा जो व्हिडिओ आहे तो आता समोर आलेला आहे। आपण जर बघितला असेल तर गेल्या आठवड्यामध्ये भावली धबधब्यांवर पर्यटकांना मारहाण करण्याची घटना जी होती ती घडलेली होती आणि एकूणच फॅमिलीच्या कारचा पाठलाग करत त्यांच्या कारवर दंडुकेने प्रहार करत त्यांना मारहाण करण्याचा प्रकार जो होता तो घडलेला होता। यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी ऍक्शन मोडवर येत तब्बल 12 आरोपींना या प्रकरणी जी आहे ती अटक केलेली। यामध्ये आरोपींना संशयित आरोपींना पोलीस कोठडी देखील देण्यात आलेली। मात्र आता हा दुसरा व्हिडिओ जो आहे तो खरं तर गावकऱ्यांकडनं समोर आणण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं आरोप केला जात आहे का सुरुवातीला पर्यटकांनी येथे आरेरावी केलेली आहे आणि मद्यपान करत असताना त्यांना उचकल्याने खरं तर त्यांची ही आरेरावी आहे ती वाढलेली। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य जे आहे ते वाढताना आपल्याला कुठेतरी दिसत आहे। यामुळे नेमकी चूक ही गावकऱ्यांची आहे का पर्यटकांची आहे हे अद्याप जरी निष्पन्न होत नसलं तरी पोलीस मात्र याचा सखोल तपास करत आहे आणि यामध्ये पर्यटकांची जरी चूक असली तरी त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा जो आहे तो नाशिक पोलिसांनी दिलेला आहे। लागवी अगदी महेश, याच संदर्भात खरं तर नाशिक मधली आणखीन एक महत्वाची बातमी आहे ज्यावर मला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे। बातमी आहे शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाची। या प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर येतोय। बनावट मान्यता पत्र लेटर हेड वापरून आता फसवणुकीचं रॅकेट उभं केलं गेलं असा आरोप आहे। आरोपी प्रशांत वाडिलेच्या मोबाईल डेटामधून पुरावे हाती लागत आहेत। काय नेमका असा का प्रकार आहे महेश? लागवी खरं आपण बघितलं असेल तर बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी अनेक घडामोडी ज्या आहेत त्या घडताना दिसत आहे। या प्रकरणी SIT देखील गठीत करण्यात आलेली। बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये सर्वाधिक प्रकरणे जी आहे ती जळगाव आणि धुळ्यामधले आहे। त्याच ठिकाणी जास्तीत जास्त बनावट शालार्थ आयडी करून शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि विशेषतः यामधून धुळ्याहून अटक केलेले प्रशांत वाडिले यांना खरं तर नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। आर्थिक गुन्हे शाखेकडनं त्यांचा तपास केलेला होता। यामध्ये वाडिले यांच्याकडनं 50हून अधिक संस्था आणि 100 पेक्षा जास्त तसेच अनेक शाळांच्या मान्यता, वेतन मंजुरी आणि शालार्थ आयडी संदर्भातली महत्वाची कागदपत्रे जी आहे ती सापडलेली आहे आणि वाडिलेने बनावट। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।